नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। विगत 5 सालों में 3 राजनीतिक दलों को बदलकर चौथी बार प्रोफेसर यशपाल भिंगे का कांग्रेस पार्टी में प्रवेश। नया मोंढा पार्टी कार्यालय में भिंगे का कांग्रेस जनों ने किया स्वागत। चिखलीकर वसंत चौहान की नहीं बल्कि ये लड़ाई प्रतिगामी और पुरोगामी विचारों की है, यशपाल भिंगे का वक्तव्य। पहले वंचित बहुजन आघाड़ी, फिर राष्ट्रवादी कांग्रेस और बाद में BRS पार्टी को छोड़कर सोमवार 15 अप्रैल को प्रोफेसर यशपाल भिंगे ने अब कांग्रेस पार्टी में प्रवेश कर लिया है। सोमवार 15 अप्रैल को नांदेड़ के नया मोंढा कांग्रेस पार्टी कार्यालय में लोकसभा के उम्मीदवार वसंत चौहान, जिलाध्यक्ष हनुमंत बेट मोगरेकर, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, वरिष्ठ नेता BR कदम सहित स्थानीय सभी कांग्रेसियों ने यशपाल भिंगे का स्वागत किया है। ये भी सच है कि राजनीति में दल बदलना कोई खास बात नहीं रही है। इसी सोच ने यशपाल भिंगे का कांग्रेस प्रवेश आसान कर दिया है। विदित हो कि विगत लोकसभा चुनाव में यानी वर्ष 2019 में 1,66,196 वोट लेकर तीसरे पायदान पर रहे वंचित बहुजन आघाड़ी के तत्कालीन लोकसभा प्रत्याशी प्रोफेसर यशपाल भिंगे ने रविवार 14 अप्रैल को नागपुर में कांग्रेस पार्टी में प्रवेश कर लिया। वैसे ये उनकी चौथी पार्टी है। पिछली लोकसभा चुनाव में पराजित होने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस के नेता शरद पवार ने उनको महाराष्ट्र में राज्यसभा के विधायक पद का लालच दिया था। इसलिए यशपाल भिंगे ने उससे आकर्षित होकर वंचित को छोड़कर राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश कर लिया था, लेकिन विधायक पद भी नहीं मिला। उसके बाद तेलंगाना से BRS यानी भारत राष्ट्र समिति पार्टी ने कुछ दिनों तक महाराष्ट्र में अपने पैर फैलाना शुरू किया था। यहाँ कुछ तो मिलेगा, इस मंशा के साथ भिंगे ने BRS का दामन थाम लिया था। बाद में BRS की ही हालत खराब हो गई, इसलिए के चंद्रशेखर राव ने दरवाजे बंद कर लिए। नांदेड़ के पीपल्स कॉलेज में विद्यार्थियों को पढ़ाने वाले एक प्रोफेसर को वंचित के नेता प्रकाश आंबेडकर ने राजनीति में प्रविष्ट कर एक अनूठा प्रयोग किया था। वंचित बहुजन आघाड़ी के लिए पूरी निष्ठा और ईमानदारी से काम करने का आश्वासन प्रोफेसर यशपाल भिंगे ने विगत लोकसभा चुनाव के दौरान बार बार जनता को दिया था, लेकिन यह आश्वासन पूरा करने की बजाय उन्होंने अपनी निष्ठा को ही 4 पार्टियों के दरवाजों पर पहुंचकर बेच दिया। ऐसी चर्चाओं ने जोर पकड़ लिया है। प्रोफेसर यशपाल भिंगे पर दल बदलू की मोहर भी लग गई है। इसी बीच उन्होंने अपनी निष्ठा कांग्रेस को सौंप दी। अब भाजपा को रोकने के लिए, मोदी संकट को टालने के लिए कांग्रेस पार्टी में प्रवेश किए जाने का दावा प्रोफेसर यशपाल भिंगे ने किया है। लोकसभा चुनाव की ये लड़ाई मात्र महायुति के प्रताप पाटिल चिखलीकर और महाविकास आघाड़ी के वसंत चौहान के बीच ही नहीं है, बल्कि पुरोगामी और प्रतिगामी विचारों के बीच की लड़ाई है। ऐसी जानकारी प्रोफेसर यशपाल भिंगे ने MCN हिंदी न्यूज़ को दी। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेबजी थोरात, नानाभाऊ पटोले, माणिकरावजी ठाकरे यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या समवेत मी काँग्रेस पक्षामध्ये काल प्रवेश केलेला आहे। कारण या पाठीमागे निश्चित अशी एक भूमिका आहे आणि ती भूमिका म्हणजे आपल्या देशाला वाचवणं ही भूमिका आहे। आज आपण बघतोय की 2 पक्षाचे मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत। ज्यांनी शिक्षणामध्ये चांगलं काम केलं त्या दिल्ली सरकारमधला शिक्षण मंत्री आज जेलमध्ये आहे। ज्यांनी आरोग्याच्या संदर्भामध्ये काम केलं तो आरोग्य मंत्री आज जेलमध्ये आहे। 72 पत्रकार या देशामधून गायब आहेत। विद्यार्थी संघटनेचे नेते गायब आहेत। जो कोणी यांच्या विरोधामध्ये बोलतो तो देशद्रोही ठरवला जातो। हे एका बाजूला घडतंय, ही हुकुमशाहीची नांदी आहे। तर दुसऱ्या बाजूला आज प्रत्येक गोष्टीसाठी हे मोदी गॅरंटी द्यायला लागलेले आहेत। मग तुम्ही 2014 पासून जे काही वादे केलेले होते ती सगळी जुमलाबाजी आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासाच्या पातळीवरती आम्ही ज्या पद्धतीने खचलो तसं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा आपला देश विफल झालेला आहे।
कारण हे अडाणी नेतृत्व आहे. या नेतृत्वाला फक्त छाती काढून चालण्याच्या पलीकडे काही माहीत नाही. आमच्या तरुणांना हिंसक करणं, हिंदू मुसलमान करणं याच्या पलीकडे यांचं राजकारण नाही. आणि त्यामुळं आम्ही बहुजन समाजाचे लोक आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे, तथागत बुद्धांना मानणारे लोक आहोत. आम्ही अहिल्यादेवी होळकरांचे वारसदार आहोत. शाहू महाराजांचा परिवर्तनवादी विचार पचवलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं आमचा जेनेटिक जर कोणाचा असेल तर तो जेनेटिक हा बाबासाहेब गांधी यांचा जेनेटिक आहे. या लोकसभेच्या प्रचारात आपण कशी सक्रिय राहा? या जसं मागच्या लोकसभेच्या याच्यामध्ये सक्रिय राहिलो होतो त्याच पद्धतीनं सक्रिय राहू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आपल्याला हे या आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की ही निवडणूक ही वसंतराव चव्हाण विरुद्ध चिखलीकर ही निवडणूक नाही आहे. ही निवडणूक ही पुरोगामी ताकद आणि प्रतिगामी ताकद याची निवडणूक आहे. ही निवडणूक लोकशाहीवादी आणि लोकशाही विरोधक हुकुमशाहीवादी यांची निवडणूक आहे. ही निवडणूक गांधीचं जेनेटिक कोणाच्या अंगात आहे का नथुराम गोडसेचं जेनेटिक कोणाच्या अंगात आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. एवढंच मला या निमित्त बोलायचं आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्याचं रक्त आमच्या धमनीतून वाहत आहे. त्यामुळे आम्ही यांच्या बाजूला जाऊ शकत नाही. म्हणून मी काँग्रेसच्या सोबत आज उभा आहे. कारण सांगितलं ना तुम्हाला आत्ताच की देशाच्या छातीवरती हा राक्षस बसलेला आहे आणि त्याला परास्त करायचं तर सगळ्यांनी एक झालं पाहिजे. भूमिका नांदेडमध्ये पण वंचितचा उमेदवार दिलेला आहे. आपण पहिले वंचितमध्ये होता. निवडणुकीचा फटका आपण आल्यानंतर वंचितला बसेल का काँग्रेसला फायदा होईल? नाही, फायदा तोट्याचा विषय राहिला नाही साहेब. बरं का, हा विषय मी सांगितलं तुम्हाला की इलेक्शन हे देशातल्या जनतेचं भविष्य ठरवणारे इलेक्शन आहे. हां, ही इलेक्शन लोकशाहीच्या बाजूनं किती लोक आहेत आणि आपल्या इथं जी गंगा जमुना तहजीब आहे, जी आपली कल्चर आहे, ही भूमी समन्वयाची भूमी आहे. इथला हिंदू जसा वेगळा आहे तसला इथला मुसलमान देखील वेगळा आहे. इथला मुसलमान जिनाच्या बाजूला गेला नाही, इथला मुसलमान गांधीच्या बाजूनं गेलेला आहे. हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे. म्हणून आम्ही सगळे एक आहोत आणि आम्हाला धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं लढवण्यापेक्षाही आम्हाला विकसित करा, आमच्या देशाला विकसित करा. आम्हाला आमच्या देशाचा श्रीलंका, पाकिस्तान किंवा बांगलादेश होऊ द्यायचं नाही असं करोडो तरुण या ठिकाणी सांगायला लागलेले आहेत. त्यामुळे आज बेरोजगारीचा प्रश्न आहे ना, आज सगळ्यात महत्त्वाचा चांगल्या शाळेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शेती सुधारण्याचा प्रश्न आहे. सगळ्या व्यवस्थाच कोलॅप्स झालेल्या आहेत. आपला GDP प्रचंड घसरलेला आहे, पर कॅपिटा इन्कम घसरलेला आहे. आणि मग ही इलेक्शन कोणाची आहे? ही इलेक्शन आमची सर्वसामान्य माणसाची का भूमिकेची इलेक्शन आहे असं आम्ही मानतो. वंचितमध्ये असताना लाखोचा समाज बांधव आपल्यासोबत होता, आज आपल्यासोबत समाज बांधव आहे असं आपल्याला वाटते का? आपण